नमस्कार. एक क्षण आनंदाचा सामाजिक संस्था. मी श्रद्धा विशाल गायकवाड. मी आज तुम्हाला अशा एका व्यक्तीविषयी सांगणार आहे की त्या व्यक्तीचं काम व त्यांची स्वप्न ही आपल्या सर्वांसाठी खूप प्रेरणादायी ठरणार आहेत. त्या व्यक्तीचं नाव म्हणजे गायत्री दत्तात्रय जवळगीकर. चला तर मग त्यांच्याविषयी आपण जाणून घेऊयात. त्यांचं संपूर्ण नाव गायत्री दत्तात्रय जवळगीकर. त्यांचं शिक्षण BCom, B.Lic व MA असे झालेलं आहे व तसेच त्या गेल्या 30 वर्षापासून भावी हायस्कूल येथे कार्यरत आहेत व केवळ नोकरी न करता समाजासाठी काहीतरी करावे या भावनेने, या उद्देशाने त्याने खूप असे समाजकार्य केलेले आहे. त्यानंतर अचानक अल्पशा आजाराने त्यांच्या पतीचे निधन झाले. निधनानंतर त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. दुःख असूनही दुःख बाळगत न बसता त्यांनी पतीच्या नावाने समाजासाठी या भावनेतून दत्तात्रय फाउंडेशन नावाची संस्था स्थापन केली व त्या संस्थेच्या अंतर्गत ग्रामीण विकास प्रकल्प, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, महिला सक्षमीकरण या विषयांवर काम सुरू आहे व तसेच हे काम करत असताना त्यांना खूप असे काही वेगळे अनुभव आलेले आहेत. तसंच आपण भावी हायस्कूल येथील एक अनुभव आपण जाणून घेऊयात. त्या भावी हायस्कूल येथे काम करत असताना एक लहान मुलगा टपरीवर चहा विकायचं काम करायचा व तो मधल्या बेलमध्ये त्यांना चहा देण्यासाठी यायचा. त्यांनी त्याच्याकडे पाहिले. 1-2 दिवस पाहत होत्या. त्यांनी त्याला बोलवले, त्याला विचारले, काय रे, तू शाळेत नाही जात का? तुला शाळा नाही शिकायची? ते बोलला, शिकायची तर आहे, पण काय करणार, काम कोण करणार, असं तो त्यांना बोलला. मग तेव्हा त्यांनी त्याच्या घरच्यांविषयी त्याला विचारले व आईकडे त्याला घेऊन गेल्या आणि त्याच्या आईला सांगितले की शाळेत पाठवा, शाळा शिकवा, शाळा शिकवली तरच सगळं काय होऊ शकतं, असं त्याला म्हणून त्याचा शाळेमध्ये दाखला करून दिला. शाळेमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर पूर्ण शिक्षणाचा खर्च त्यांनी केला. आता तो मुलगा मोठा होऊन एका कंपनीमध्ये तो कामाला आहे व दरवेळेस तो कोणत्या ना कोणत्या कारणाने गायत्री मॅडमला भेटायला येतो व तसेच त्या व त्यांची दत्तात्रय फाउंडेशनची टीम दरवर्षी रक्षाबंधनला सफाई कर्मचारी, अग्निशामक दलातील कामगार या अशा विविध लोकांना राखी बांधत असतात. असे त्यांचे खूप काही उपक्रम चालू असतात व असंच त्यांना समाजासाठी काम करत असताना त्यांना 12 पुरस्कार मिळालेले आहेत. त्यामधील आपल्याला काही पुरस्कारांची नावं माहिती आहेत, ती आपण जाणून घेऊयात. गुणवंत कर्मचारी पुरस्कार, प्रशासकीय कर्मचारी पुरस्कार, नवदुर्गा पुरस्कार असे अजून काही त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत व असेच त्यांचे खूप काही अनुभव आहेत व आता त्यांचं समाज कार्य करण्यामागील कारण आपण जाणून घेऊयात. त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांना समाजकार्य करायची आवड याच्यासाठी आहे की समाजामध्ये आपल्या खूप काही असे वंचित घटक आहेत की त्यांना शिक्षणासाठी, खाण्यापिण्यास काहीच पैसे नसतात, त्यांची परिस्थिती नसते तेवढी. त्या मुलांसाठी आपण काम केलं पाहिजे, त्या महिलांसाठी आपण काम केलं पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे व तसेच कोणताही मुलगा शिक्षणामध्ये मागे नाही राहिला पाहिजे असं त्यांना वाटतं व यासाठी त्या काम करतात. असंच अनेक संस्थांना कशाची गरज असेल, कोणत्या शैक्षणिक वस्तूंची गरज असेल तर त्या मदत करतात. कोणत्या ठिकाणी, कोणत्या आदिवासी पाड्यात हे कोणाला धान्याची गरज असेल किंवा काही असेल तर तेही पोचवण्याचं काम करतात. त्या म्हणजे त्यांची दत्तात्रय फाउंडेशनची टीम हे असे मिळून असं ते काम करतात व यासाठी त्यांना काम करायचं आहे व तसेच त्यांच्या अपेक्षा म्हणजे की सगळ्यांनी शिकून मोठं व्हावं व त्यांनी केलेल्या मदतीचा त्यांनी पुरेपूर वापर करून घ्यावा. त्या मुलांनी, त्या पालकांनी पुरेपूर वापर करून घेऊ, ते मोठे व्हावे व मोठे झाल्यावर त्यांनीही असंच दुसऱ्यांना मदत करावी अशी त्यांची फक्त इच्छा आहे व असे त्यांच्या अपेक्षा आहेत. असं आपण गायत्री ताईंविषयी आपण जाणून घेतलेलं आहे. धन्यवाद.